14 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत आणि पाकिस्तान हे वेगळे देश नव्हते, तर तो ब्रिटिश राजवटीखालील एक संध अखंड भारत होता। हा भूभाग सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या एक होता, जिथे सर्व धर्मांचे लोक शतकानुशतके गुण्यागोविंदाने राहत होते। नंतर राजकीय आणि धार्मिक कारणांमुळे ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाचा परिणाम झाला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। तर त्यापूर्वी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान नावाचा वेगळा देश अस्तित्वात आला आणि याच पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एक लाहोर नावाचं शहर आहे। या शहराला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे। 1947च्या फाळणीपूर्वीच्या अखंड हिंदुस्थानच्या उत्तर पश्चिमेकडील एक समृद्ध आणि सुंदर शहर। म्हणतात की हिंदू पौराणिक कथेनुसार या नगराची स्थापना रामायणातील श्रीरामांचे पुत्र लव यांनी केली असल्यामुळे या शहरास लवपुरी अथवा लौहावर या नावाने देखील ओळखले जायचे। कालांतराने लवपुरी लौहावर चे लाहोर असे नाव पडले, जी मुघल आणि शिखांची सांस्कृतिक ऐतिहासिक राजधानी म्हणून नावारूपास आली। 1947 मधील फाळणीच्या वेळी लाहोर हे पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाले। परिणामी तेथील अनेक भागांची नावे देखील इस्लामीकरणामुळे कालानुरूप बदलली गेली। परंतु पाकिस्तानमध्ये सकारात्मकता पाहायला मिळत असून अमृतसरच्या अटारी वाघा बॉर्डरपासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लाहोर शहराला आता पूर्वीचे वैभव प्राप्त होत असून 19 मार्च 2026च्या पाकिस्तानचे पूर्व PM नवाज शरीफ व पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार मागील 2 महिन्यांपासून या शहरातील काही भागांची नावे मूळ हिंदू आणि ब्रिटिशकालीन जी होती ती पूर्ववत करण्यात येत असून विभाजनापूर्वीच्या अखंड भारताची संस्कृतीचे जतन करणारे चित्र हे नक्कीच समाधानकारक आहे। यामध्ये इस्लामपुराचे नाव आता कृष्णनगर असे करण्यात आले आहे। याचबरोबर सुन्नत नगरचे नाव संतनगर, मौलाना जफर चौकचे नाव लक्ष्मी चौक, 1990च्या दशकात झालेले बाबरी मस्जिद चौकचे नाव पूर्वी जे होते तेच जैन मंदिर चौक, तर मुस्तफाबादचे नाव बदलून धर्मपुरा असे करण्यात आले आहे। याचबरोबर अनेक भागांची नावे ब्रिटिशकालीन जी होती पूर्ववत तीच करण्यात आली आहेत, तशी बदललेल्या नावांची फलके देखील लावण्यात येत आहेत। याचबरोबर भविष्यात सिंध तसेच खैबर पख्तून प्रांतामध्ये सुद्धा जी पूर्वीची इतिहासकालीन नावे आहेत ती करण्यात येण्याची शक्यता आहे। अशीच नवनवीन माहितीसाठी आमच्या लोकशाही टीव्हीला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।